हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप डेजनी आज मी व्हिडिओ करायला बसले आणि माझं नशीब एवढं खराब आहे की मी व्हिडिओ सेटअप केला पूर्ण आणि एवढा धो पाऊस चालू झालाय की पूर्ण काळोख झालाय. मला लिटरली सॉरी, हे सगळे तुम्हाला शॅडोज दिसत आहेत कारण की मी लिटरली लाईट लावून बसली आहेत. सगळे लाईट जेवढे घरात आहेत कारण की विंडो समोरच आहे आणि फुल काळोख झालाय पावसामुळे. बट एनिवेज मला व्हिडिओ आज करायचाच होता, सो इग्नोर माय हेअर. माझे डोळे पण आज सुजलेले वाटतात कारण की माझी झोप नाही झाली आहे. मी खूप लेट झोपली आणि खूप लवकर उठले आज. बट येस, व्हिडिओ मला करायचाच होता आज कारण की मी रिसेंटली कुलाबा जाऊन आली आहे आणि कुलाबा म्हणजे शॉपिंग हॉल आलीच पाहिजे. मी ठरवून गेलेली मी जास्त काय घेणार नाही, बट ओके, असं कधी होत नाही. गर्ल्स गेले की काही ना काहीतरी शॉपिंग करतातच ऑब्विसली, सो मी पण केली आहे. बट आय डोंट नो व्हॉट इज अप विथ कुलाबा. आजकाल ते लोक खूप जास्त प्राइस सांगतात. लाईक मला व्हाईट स्कर्ट हवा होता. माझ्या पूर्ण पिंटरेस्ट फीड, माझं पूर्ण इंस्टाग्रामवर सगळीकडे मला व्हाईट स्कर्ट्स दिसत आहेत. व्हाईट स्कर्ट, येलो स्कर्ट्स मला हवे होते. लास्ट टाइम मी ब्लॅक स्कर्ट घेतलेला सेम फुल लेंथ, तो मला 250ला भेटला आणि यावेळेस ते लोक 550 बोलत होते आणि दे वर नॉट इवन रेडी टू बार्गेन. मी नाही घेतला. बट आय डोंट नो व्हॉट इज अप विथ कुलाबा. म्हणून मी जास्त कपडे नाही घेतलेत, 2च घेतलेत. बाकी सगळे ऍक्सेसरीज घेतल्यात आणि ऑब्व्हियसली इफ यू नो मी, इयरिंग्स आर अ मस्ट. सो मी भरपूर इयरिंग्स घेतल्यात, ब्रेसलेट्स घेतल्यात. मी तुम्हाला दाखवते. सो अजून बडबड करण्याच्या आधी लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. खाली बघितलं तर इग्नोर करा कारण की मी असे इथे ब्रेसलेट्स मांडून ठेवल्यात. मी एक एक तुम्हाला उचलून दाखवेन. सो फर्स्ट ब्रेसलेट जे मी घेतलं ते हे आहे. खूप व्हायरल ब्रेसलेट आहे हे. अँड मी प्लॅन नव्हती करत हे ब्रेसलेट घ्यायचं कारण की सगळीकडेच आहे, सगळ्यांकडेच आहे. बट देन मला असं वाटलं की मी घेतलं पाहिजे कारण की हे खूप मस्त दिसतं. असं स्नेक टाईप काय बोलतात. आणि मी हे असंच घालते. थोडा स्ट्रगल होतो बट आऊ असंच घालते मी हे. सो या, दिस इज हाऊ इट लुक्स. ते ब्लॅक धागा आहे म्हणून तो थोडा मध्ये येतोय, बट इग्नोर दॅट. पण हे असं दिसतं. अँड मला हे ब्रेसलेट 150 रुपीजला मिळालं. 100ला पण मिळायला पाहिजे होतं कारण की माझ्या फ्रेंडनी पुढे जाऊन घेतलं आणि तिला ते 100 मध्ये मिळालं. बट या ठीक आहे, मला फर्स्ट शॉपमध्येच आवडलं. मला हे खूप टाइमपासून हवं होतं, सो मी हे घेतलं ब्रेसलेट. ह्याला काहीतरी ते स्पायरल स्नेक ब्रेसलेट बोलतात. मी लिंक टाकेन, मिशोवर वगैरे अवेलेबल असणार हे ब्रेसलेट. सो मी शोधून लिंक टाकेन जर तुम्ही कुलाबा नाही व्हिजिट करू शकत एका ब्रेसलेटसाठी. अँड हे हँड स्टॅकिंगसाठी पण खूप प्रिटी वाटतं. लाईक तुम्ही आय थिंक ट्रेडिशनल आउटफिटवर पण हे जाईल, कुर्ती वगैरेवर. अँड वन पीस, असा ब्लॅक वन पीस घातल्यावर वगैरे हे खूप खूप प्रिटी दिसेल. सो दिस इज द फर्स्ट ब्रेसलेट आय गॉट. आणि हे घेतल्यावरती ऑब्व्हियसली मला एक सिल्वर तर घेतलंच पाहिजे. सो मी हे अजून एक सिल्वरमध्ये घेतलं. आता प्रॉब्लेमच आहे, मला असं वाटतं माझ्या स्किनवर सिल्वर जास्त जात नाही. मला सिल्वर जास्त आवडत नाही. मला गोल्ड आवडतं आणि रोज गोल्ड पण नाही, गोल्ड आवडतं मला. सो मी गोल्डवालं बघितलं तर हे खूप मोठं आहे कम्पेअर्ड टू मी जे सिल्वर घेतलं ते ह्याच्या हाफ आहे. आय थिंक येस, सी हाफ आहे. सो मी सिल्वरवाल्यामध्ये पण एवढं मोठं होतं, पण मी छोटंवालं घेतलं कारण की मला, जसं मी बोलले, मला सिल्वर एवढं ॲज अ मेटल सिल्वर एवढं आवडत नाही जेवढं गोल्ड आवडतं. आय एम अ गोल्ड पर्सन थ्रू अँड थ्रू. सो मी सिल्वरवाला हाफ घेतलं. बट सिल्वर येस, कुर्तीजवर खूप खूप प्रिटी दिसेल, स्टॅक करायला खूप प्रिटी दिसेल आणि मला हे आवडलं. आय फॉर सम रिझन आय फील की गोल्ड पेक्षा सिल्वर जास्त चांगलं दिसतंय कारण की कमी कमी हे आहेत त्याच्यात, काय भ्यायला काय बोलतात आता, कमी लाईन्स आहेत. सो बट या, हे पण मी आय थिंक 150लाच घेतलंय. बट यू कॅन बार्गेन अँड गेट इट फॉर 100 रुपीज ॲज वेल कारण की 100ला पण हे मिळालेलं माझ्या फ्रेंडला. सो आय रिग्रेट की मला हे 150ला भेटलं. बट या, दीज वर द फर्स्ट 2 पीसेस आय गॉट. खूप आवडलं मला हे. अजून मी हे घातलं नाहीये कारण की त्यानंतर मी कुलाबा जाण्यानंतर कुठे असं बाहेर फिरायला नाही गेली आहे. बट या, आय लव्ह दीज. सो नेक्स्ट ब्रेसलेट जे मी घेतलं खूप रॅन्डम होतं. हँडकफ टाईप आहे. हँडकफ नाही बोलतात, आय डोंट नो, तुम्ही बघा, तुम्ही डिसाईड करायला काय बोलतात. बट मला ते हँडस्टॅक्स मी पिंटरेस्टवर बघते, ते खूप टाइमपासून हवेत. बट अनफॉर्च्युनेटली माझा हात खूप छोटा आहे आणि एक पण हँडस्टॅक मधलं जसे पिंटरेस्टवर किंवा इंस्टाग्रामवर आहेत ते सगळे होते कुलाब्यामध्ये, बट एक पण माझ्या हाताला फिट नव्हता. वो सगळे मोठे होते. ते शॉपकीपर्स पण तेच बोलले की आपका हात कुछ ज्यादा ही बडा है. तो एनिवेज, सो मला हे दिसलं तिकडे अँड दिस इज व्हेरी प्रिटी. असं हे आहे. अँड मम्मी, हे पण नाही होतं हे जरा, आय डोंट रिमेंबर. हा, असंच घातलेलं मी. तेच बोलते मी, हे घातलं कसं. या,
इट्स काइंड ऑफ लाईक दिस आणि खूप चांगलं दिसतं हे पण असं स्टॅक करण्यासाठी. या अजून एखादं ब्रेसलेट मला हवंय, आय डोंट नो मला कधी मिळेल माझ्या साईजचं, बट मला हे खूप आवडलं आणि हे मी 100 रुपीजला घेतलं रॅन्डम एका शॉपमध्ये. आम्ही ते हँडस्टॅग्स साठी ब्रेसलेट्सच बघत होतो मी आणि माझी फ्रेंड, सो तिकडे मला हे दिसलं, सो मी हे घेतलं 100 रुपीज. अँड हे पण गोल्डमध्ये, ऑब्व्हियसली गोल्डमध्येच घेणार मी, सिल्वर तर मी एवढं घेत नाही. सो या, सॉरी, दिस इज द नेक्स्ट वन. खूप दिवसांनी व्हिडिओ करते मी गाईज, सॉरी मी इकडे तिकडे बघत असेल तर या डिस्ट्रॅक्ट होत असेल तर बेअर विथ मी. पण या, दिस इज द थर्ड ब्रेसलेट आय गॉट. अँड मग माझ्याकडे ऑलरेडी असेवाले ब्रेसलेट्स आहेत, एव्हरी कलर, रोज गोल्ड, सिल्वर गोल्ड. खूप आय थिंक 1 वर्षाआधी घेतले. एक शॉप आहे तिकडे छोटंसं, मी नेक्स्ट टाइम गेल्यावर फोटो काढून अपलोड करेन, कुठेतरी टाकेन व्हिडिओमध्ये. पण तिकडे जे मी ब्रेसलेट्स घेते काळे नाही पडत. मी पाण्यात घातलेत, मी स्विमिंग पूल म्हणजे तेच स्विमिंग पूलमध्ये घालून गेली आहे मी, काय समुद्रावर गेलेली तिकडे घातलेत, आंघोळ करताना पण ते घालून मी हे केलंय, लाईक आंघोळ केली आहे, पण ते काळे नाही पडलेत कधीच. द ओनली क्रायटेरिया इज परफ्यूम, ऑब्व्हियसली अल्कोहोल असतं त्यात, तर परफ्यूम नाही मारायचा, सो ते काळे नाही पडत. सो तिकडे मी इयरिंग्स घ्यायला गेलेली आणि मला हे दिसले, हे ते कार्टियर वाला ड्यूप, सॉरी कार्टियर वाला ड्यूप असतं ते वाला आहे. अँड मला हे हवं होतं, पण मला वाटलं की हे पण काय बोलतात माझ्या साईजचं येणार नाही. मी दुसरे ब्रेसलेट्स बघत होती, टेनिस ब्रेसलेट टाईप होतं तिकडे, ते बघायला गेलेली मी. ते पण ऑब्व्हियसली माझ्या साईजचं नव्हतं आणि रिसाइजेबल नव्हतं. बट ते अंकल आम्हाला तिकडे बोलले की आपके साईज में दुसरे ब्रेसलेटचं वो दिखाऊ क्या, आणि त्यांनी मला हे दाखवलं. तर ऑब्व्हियसली मी हे घेणारच, कारण की एकतर खूप कमी ब्रेसलेट्स मिळतात माझ्या साईजचे आणि आता जर मला मिळतंय तर आय कॅन्ट लीव्ह इट. सो या, हे असं दिसतं, खूप प्रिटी दिसतं. मी हँडस्टॅगचा फोटो पण टाकेन. मी ह्याचं माझं कॅसिओचं गोल्डन वॉच आहे ते, अजून एक गोल्डन ब्रेसलेट आहे ते, आणि हे असं तिन्ही मिळून एकत्र घालते. खूप प्रिटी दिसतं अँड ॲज यू कॅन सी इट्स माय साईज, सो ते मला परफेक्ट होतं. माझ्या फ्रेंडनी पण हे घेतलं, तिला पण आवडलं. आणि हे आय थिंक मी 300ला घेतलं. 300 इज द नॉर्मल प्राइस. माझ्याकडे ते दुसरे ब्रेसलेट्स आहेत ते पण मी 250-300ला घेतलंय. आय थिंक मी पहिल्याच्या हॉलमध्ये ते टाकले असतील. सो माझी कोणती ज्वेलरी हॉल असेल तर नक्की चेक करा. पण या, हे ब्रेसलेट आहे नेक्स्ट जे मी घेतलं अँड इट्स फॉर 300 रुपीज. बस एवढीच ब्रेसलेट्स घेतली. नाव लेट्स मूव्ह ऑन टू इयरिंग्स. आय एम प्रिटी शुअर मम्मी मला एक दिवस इयरिंगचा डब्बा घेऊन घराबाहेर काढणार आहे, कारण की मी नेहमी जाते तेव्हा 5-6 इयरिंग्स तरी घेते आणि मी विचार करून जाते मनामध्ये की 1-2च घेईन, कोणतं खराब झालं असेल, काळं झालं असेल तर तेच घेईन. बट असं कधीच होत नाही. यावेळेस पण मी काउंट करून सांगते, 1, 2, 3, 4, 5, 6 इयरिंग्स घेतलेत मी, नाही बोलता बोलता पण. आणि मी माझ्या फ्रेंडला पण बोललेली आहे की प्लीज स्टॉप मी फ्रॉम बाईंग एनी एक्स्ट्रा इयरिंग्स, कारण की माझ्याकडे ऑलरेडी भरपूर आहेत. बट इफ यू नो मी, आणि जर तुम्ही पहिले पण हॉल वगैरे माझे बघितले असाल, मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल, तर मी हे डेंटी इयरिंग्स असे रोज घालते, रोज, लिटरली रोज घालते. एक दिवस असा नाही की मी हे घालत नाही. सो इट्स फाईन आय फील, बट आय नो मी खूप जास्त घेते, कारण की माझे 2 ज्वेलरी बॉक्सेस आहेत. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलंय ज्वेलरी हॉलमध्ये माझ्या, त्याच्यात मी ठेवते, ते फुल झाले. आता मला वाटतंय की मला 3rd बॉक्सची गरज पडणार आहे. सो या, मी तुम्हाला यावेळेसचे पण इयरिंग्स दाखवते. यावेळेस मी काय असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी घेतलं नाहीये, कारण की माझ्याकडे असे बोलतात ना ते बो इयरिंग्स अँड ते सगळं आहे. सो मला सिम्पल बेसिक हवे होते ऑफिस वेअर साठी रोज, आणि बेसिक इयरिंग्स मी एवढे वापरलेत की ते म्हणजे आता काळे व्हायला लागलेत इव्हेंच्युअली. सो मी बेसिक इयरिंग्स घेतले. आता मला माहिती नाही मी तुम्हाला कसे दाखवू, कारण मी नेल्स केलेत रिसेंटली. बट द फर्स्ट पेअर ऑफ इयरिंग्स आर दीज. मी एकच दाखवते कारण मला ते नीट पकडता येते. ह्याच्यावर अशी डिझाईन आहे आणि काही नाही आहे, सिम्पल बेसिक सिल्वर इयरिंग्स आहेत. ईच ऑफ दीज इयरिंग्स आर 100 रुपीज. कुलाबामध्ये तुम्ही छोटे हे इयरिंग्स घेतले तर ते 100 रुपीजचेच येतात. 100 किंवा 150 बोलले तरी बार्गेन करायचे आणि ते 100 रुपीजलाच येतात. सो दीज आर द फर्स्ट पेअर ऑफ इयरिंग्स. आधी मी तुम्हाला दोन्ही सिल्वर दाखवते मग गोल्डन दाखवते. सो माझी फ्रेंड आलेली, मला आवाज आलाच, ती बाहेरून चालली आहे, बट या ती येऊन गेली. एनिवेज, नेक्स्ट आर दीज. कसे पकडून मला नाही कळत, मस्त आहेत, स्क्वेअर आहेत आणि असं टेक्स्चर आहे पूर्ण इयरिंग्सवर. हे पण 100 रुपीज आहेत. आता मी हे फटफट तुम्हाला दाखवते कारण की सेम आहेत. या सेम पेअर ऑफ इयरिंग्स मध्ये मी गोल्डन घेतले कारण मला खूप आवडले, हे मस्त आहेत. एक मिनिट, अजून मी हे गोल्डन वाले आय थिंक घातले नाहीत, मी सिल्वर घातलेत. पण या सेम टेक्स्चर मध्ये मला ते एवढे आवडले. छोटूसे स्क्वेअर काहीतरी युनिक आहे, सो मी गोल्डन पण घेतले.
सो या हे सगळे 100 आहेत. तर मी काय बोलू ह्याच्यावर किंवा काय तुम्हाला एक्सप्लेन करू. इट इज लाईक सेल्फ एक्सप्लेनेटोरी. नीट बोलली मी हा शब्द. नाईस. नेक्स्ट आर दीज. अरे हे लागत का नाहीये. ह्यांचा ना असं कधी कधी प्रॉब्लेम होतो. मला त्यांनी शॉपकीपरनी पण एक्सप्लेन केलं. कधी कधी हे थोडेसे ताणले जातात ना, मग ते बसत नाही. मग ते आपल्याला स्वतःहून करायला लागतं. एनिवेज मी तुम्हाला आता सध्या एकच दाखवते. चेन इयरिंग आहे, गोल आहे छोटूसा आणि पूर्ण चेनचं हे आहे काय बोलतात डिटेलिंग. हे पण खूप प्रिटी दिसतात. ऑफिस आउटफिटवर, फॉर्मल्सवर वगैरे खूप मस्त दिसतात. सो हे मी घेतले. लास्ट वाले सर्वात प्रिटी आहेत म्हणून मी ते लास्टला ठेवलेत तुम्हाला दाखवायला. ऑल्सो मला गोल्डन इयरिंग्स खूप आवडतात. सो मी हे एकदम छोटूसे डेंटी गोल्डन इयरिंग्स घेतलेत. छोटूसे आहेत एकदम, खूप प्रिटी आहेत. मी आत्ताच्या आत्ता हे 5-6 वेळा तरी घालून झाली. मला हे एवढे आवडतात आणि ऑनेस्टली हे सगळ्या आउटफिटवर जातात. सगळ्या, फॉर्मल असो, ट्रेडिशनल असो या काहीही, हे सगळ्या आउटफिटवर जातात. खूप मस्त दिसतात हे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, आय कुडंट रेजिस्ट. म्हणजे मी ना असं डोक्यात ठरवलेलं जेव्हा मी जास्त इयरिंग्स घ्यायला लागली की 5च घेणार, त्याच्यावरती नाही घेणार. बट आय कुडंट रेजिस्ट बाईंग दिस, कारण की हे एवढे प्रिटी होते. मी कानाला लावून पण नाही बघितले, घालून पण नाही, नथिंग. आय वॉज जस्ट लाईक की नाही मुझे ये चाहिए. हे एवढे प्रिटी आहेत. लुक ॲट इट. आणि हे डायमंड्स एवढे खूप मस्त शाईन करतायत ना. आणि हार्ट आहेत, थांबा, हार्ट आहेत 3 असे छोटे मोठे मोठे. इट इज सो प्रिटी. मला हे मी अजून घातले नाहीयेत. मी असं चांगलं काहीतरी आउटफिट ऑफिसला घालून जाणार आहे विचार केलाय आणि त्याच्यावर मी हे घालणार आहे. एवढे प्रिटी दिसतात ना. आय एम इन लव्ह विथ दिस इयरिंग्स. मी थांबली आहे म्हणून काहीतरी चांगल्या आउटफिटवरच ह्याचं उद्घाटन करेन. हे एवढे गोड आहेत. अयो थांबा. नेल्स मुळे ना सगळं मुश्किल होतं पकडायला. रॉंग टायमिंगला नेल्स करते मी. बट या खूप खूप प्रिटी आहे. सो या गाईज दॅट इज इट. एवढेच इयरिंग्स घेतलेत मी. एवढेच नाही बोलली पाहिजे बट या एवढेच इयरिंग्स घेतलेत मी. आणि आता मी 2 हे घेतलेत, काय बोलतात, कपडे. कपडे नाही म्हणजे 2 असे कपडे. तर सॉरी मी काय बोलते मलाच नाही कळते. या तर फर्स्ट टॉप ना, ह्या टॉपची गंमतच झाली. मी हा टॉप आधी घेणार नव्हती. एक मुलगी घालून चाललेली हा टॉप पिंक मध्ये. आणि मी माझ्या फ्रेंडला बोलली की किती प्रिटी दिसतोय तो टॉप. आय वंडर तिने कुठून घेतला. आणि मला ना पेप्लम टॉप्स खूप आवडतात. माझ्याकडे अजून पण आहेत. तर मी थोडी मागे होते म्हणजे तुम्हाला दाखवता येईल. तर आम्हाला काय तो टॉप पूर्ण कुलाबा स्ट्रीटवर दिसला नाही. आम्ही घरी चाललेलो. तर आम्ही बोललो की जवळ जिकडून पडेल तिकडे जाऊन टॅक्सी पकडू करून आम्ही चाललेलो. अचानक एकाच शॉपमध्ये हा टॉप होता आणि पिंक कलरचाच होता आणि त्यांच्याकडे भरपूर कलर्स होते. आणि आय वॉज लाईक ओ शिट, मला हा टॉप आवडलेला सो हा घेतलाच पाहिजे. शॉपकीपरने मला 500 रुपये सांगितला आणि मी हा 300ला घेतलाय. आय थिंक 300 येस. आणि हा कलर माझ्याकडे नाहीये, हळदी कलर. 1 मिनिट. सो मी हा हळदी कलर मध्ये घेतलाय. ह्याला अशी टायअप डिटेलिंग आहे, काय आहे नाही असं, फक्त हे गाठ सुटते, बाकी काय असं आहे नाही. आणि इकडे हे इलास्टिक्स आहेत आणि असं नेकलाईन आहे आणि पफ स्लीव्ज आहेत. पेप्लम टॉप आहे. ऑफिसला पण घालू शकतो, क्रॉप नाहीये. मी तुम्हाला इकडे फोटो पॉप करून दाखवेन. आय थिंक मी काढलाय ऑफिसला घालून गेली त्याचा फोटो. सो या दिस इज द वन आय गॉट. तिकडे जास्त काय चांगले टॉप्स नव्हते, जास्त शर्ट्सच होते सगळे. सो हा एक टॉप मला आवडला तर हा मी 300ला घेतला. आणि द नेक्स्ट पीसेस मी कसा दाखवू मला माहिती नाही. हा भला मोठा 1 पीस घेतलाय मी, फ्लोर लेंथ पर्यंतचा. मे बी राहत पण नाहीये हा फ्रेम मध्ये, पण हा घेतला मी. आणि ह्याला असा घेर पण आहे अच्छा खासा. पूर्ण कॅमेराच कव्हर झाला, मी दिसतच नव्हती. 1 स्ट्रिप आहे. ब्राईट फ्युशा पिंक आहे का हा कलर, आय एम नॉट शुअर. डार्क राणी पिंक आहे एवढं मला माहिती आहे. बट इट इज अ व्हेरी प्रिटी कलर. खूप छान दिसतो. आणि कप्स आहेत मेन म्हणजे याच्यामध्ये. मला दिसतायत का हे बघा, इथे कप्स आहेत. सो दॅट इज व्हेरी गुड. आणि साईज पण आहे स्मॉल साईज. सो हा मला परफेक्ट फिट होतो. हा पण आम्हाला माझ्या फ्रेंडनी पण घेतला ब्राऊन कलर मध्ये. आम्हाला तो शॉपकीपर बोललेला 800 रुपीज, आम्ही 500 रुपीजला करून घेतला. 500 रुपीज फॉर अ सच अ लॉंग 1 पीस इज व्हेरी प्रिटी. मला माहिती नाही मी कुठे घालेन आता हा, कारण की आता तर पाऊस चालू झालाय. सो वेकेशनचं काही चान्सच नाहीये. बट आय एम व्हेरी एक्सायटेड टू वेअर दिस. म्हणजे खूप इम्पल्स परचेस होता माझा हा. मी ठरवलं नव्हतं असं 1 पीस वगैरे घेणार. बट आय लव्ह दिस. मम्मीला पण हा खूप आवडला, दाखवलाय. आणि माझ्याकडे सॉरी गाईज फोटो नाहीये हा घातलेला.
बट ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर आणि पॅटर्न्स होते. मी आधी लायलॅक कलर घेणार होती, बट देन मला माझी फ्रेंड पण बोलत होती की नाही, हा पिंक कलर जास्त उठून दिसतो आणि जास्त छान दिसतो, सो मी हा पिंक कलर घेतला. सो आय थिंक या दिस इज इट. एवढंच घेतलंय मी कुलाबामध्ये. सो आय थिंक या गाईज दिस इज इट. एवढंच घेतलंय मी कुलाबामधून. आजकाल तिकडे मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला बोलली की खूप एक्सपेन्सिव्ह देतात ते लोक सगळे कपडे वगैरे आणि बार्गेन करायला मागत नाही. आय डोंट नो वाय. बट हा, इतकं पण काय खास कलेक्शन नव्हतं की तुम्ही आत्ता उठून गेलेच पाहिजेत. पण जर तुम्हाला ऍक्सेसरीज घ्यायचे असतील तर येस, आय वुड डेफिनेटली 200% रेकमेंड की तुम्ही कुलाबाला जाऊन ऍक्सेसरीज घेतले पाहिजेत. ते लोक बार्गेन पण करतात ऍक्सेसरीज मध्ये आणि खूप प्रिटी ऍक्सेसरीज असतात. माझे ऑलमोस्ट सगळे ऍक्सेसरीज कुलाब्यामधलेच आहेत. मी खूप रेअरली बाकी कुठे जाऊन घेते. बट या गाईज, आय थिंक यू शुड डेफिनेटली विजिट कुलाबा वन्स अँड शॉप देअर. आणि येस, बार्गेन करायला विसरू नका. बार्गेन करतात शॉपकीपर्स, फक्त थोडे जास्त कष्ट लागतात आजकाल. आधी थोडं इझी होतं, आता थोडे जास्त कष्ट लागतात. सो या गाईज, दिस इज इट. आय होप यू एन्जॉय द व्हिडिओ. आणि अजून असे शॉपिंग हॉल्स आहेत जे मी टाकणार आहे. आणि आय थिंक यू कॅन स्टे ट्यून्ड फॉर दोज व्हिडिओज. अँड या, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.